नमस्कार. सर्व महिलांना माहित असाव्या अशा काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स मी घेऊन आलेली आहे. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. इथे आपली पहिली टिप आहे, सर्वात महत्त्वाची. आजकाल प्रत्येक जण हेल्दी खाण्याकडे लक्ष देतं, पण जेव्हा आपण घरी एखाद्या वेळेस स्वयंपाक करतो त्यावेळेस चुकून जास्त तेल पडतं किंवा पार्सल घेऊन आलेल्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात अशा प्रकारे आपल्याला तेल पाहायला मिळतं. आता एवढं तेल पोटात जाणं म्हणजे नक्कीच शरीरासाठी घातक. यासाठी एक छोटंसं काम करा. इथे आपल्याला वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये चमचा ठेवायचा आहे आणि ही वाटी फ्रीजरमध्ये ठेवा. अगदी 1 ते 1.5 तासामध्ये छान यामध्ये बर्फ असा जमा होतो. हे असं आपल्याला काहीसं करून फ्रीजमध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे. त्यानंतर पहा, वाटीमध्ये छान बर्फ जमा झाला की थोडंसं नॉर्मल पाणी टाका, जेणेकरून पूर्ण बर्फ आपल्याला बाजूला निघेल असा. तर पूर्ण यामध्ये बर्फ असा बाजूला निघतो आणि यामध्ये चमचा असल्यामुळे आपण याला सहज वापरू शकतो. असा वाटीमध्ये बर्फ तयार करायला वेळ नसेल तर आपल्या फ्रीजरमध्ये असणारा बर्फ आपण घेऊन वापरू शकतो. आपल्या पळी जी असते चमचा, त्यामध्ये बर्फाच्या क्यूब ठेवून ही प्रोसेस करा. तर इथे चमचा टाकल्यामुळे थोडं याला पकडायला सोपं जातं. फक्त हा बर्फ आपल्याला भाजीमध्ये असा वरती ठेवायचा आहे आणि अगदी बाजूला काढला की तेलाचा पूर्ण थर असा बाजूला निघतो. तुम्ही पाहून अगदी चकित व्हाल. एवढा छान असा हा उपाय आहे भाजीमधील तेल काढण्यासाठीचा आणि यामध्ये आपली भाजी अजिबात वाया जात नाही. फक्त एक्स्ट्रा जे वरती तेल असतं ते निघून जातं आणि एवढं तेल जर आपण खाल्लं तर नक्कीच आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे बाहेरून आणलेल्या भाज्या म्हणा किंवा घरामध्ये चुकून कधी असं तेल जास्त झालं तर या पद्धतीने तुम्ही तेल पूर्णपणे काढू शकता. आहे ना कमालीची टिप. अगदी चमच्याने आपण जर हे वरचं तेल काढायला गेलं तर भरपूर वेळ लागतो आणि पूर्ण व्यवस्थित तेल निघत नाही. भाजी देखील त्यामध्ये वाया जाते. पण या पद्धतीने अगदी पूर्ण तेल असं बाहेर निघतं. कमी जास्त तुम्हाला जेवढं तेल काढायचं आहे तेवढं या पद्धतीने तुम्ही काढू शकता. मी नेहमीच जास्त भाजीत तेल असलेलं किंवा बाहेरून पार्सल आलेल्या भाजीतील तेल असं काढते. तुम्ही या अगोदर हे असं कधी केलंय का किंवा तुम्हाला ही टिप माहीत होती की नाही मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. टिप आवडली असेल तर शेअर करा. यानंतरची आपली टिप आहे इथे शार्पनरसाठी. तर इथे मी असं शार्पनर घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक फुगा म्हणजे एक बलून. आणि बलून जो आहे तो आपण 2 बोटामध्ये असा थोडासा पकडून थोडा मोठा केलेला आहे आणि त्यामध्ये हे असं टाकलेलं आहे. तर पाहू शकता खूप व्यवस्थित यामध्ये हे असं बसतं आणि हा भाग पूर्ण असा जो फुगलेला आहे तो यामध्येच असा राहतो. तर यानंतर पहा, आपले जे पेन्सिल असतात त्याला जेव्हा टोकदार करायला घेतो त्यावेळेस कचरा खूप जास्त इकडे तिकडे पडतो. तर त्यासाठी मुलांना हे अशा प्रकारे तयार करून घ्या. त्यांना खूप छान मज्जा देखील वाटेल आणि नक्कीच घरामध्ये कचरा होणार नाही. या फुग्यामध्ये बराच कचरा असा जमा होतो आणि शेवटी इथे भरल्यानंतर आपण याला काढून फेकून देऊ शकतो. आजच करा. खूप छान, मुलांना देखील आवडेल आणि तुमचा देखील जे सारखं घर साफ करण्याचा त्रास आहे तो देखील वाचेल. यानंतरची आपली टिप आहे, आता थंडी सुरू झाली की सॉक्सच्या ज्या जोडी असतात त्या इकडे तिकडे अशाच पडून राहतात. कधी कधी काय होतं, याची जोडी सापडत नाही किंवा कधी कधी सॉक्सच आपल्याला भेटत नाही किंवा घरामध्ये असेच जर सॉक्स ठेवले तर सर्वांचे 2-2 जोडी मिळून का होईना पण भरपूर असा घरामध्ये पसारा होतो. छोट्या छोट्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या नाही की खूप गोंधळ होतो. तर यासाठी एक छोटीशी टिप आहे. तर इथे आपल्याला सॉक्स असे घ्यायचे आहेत आणि त्यांना एकावरती एक असं व्यवस्थित ठेवून याला रोल करायचा आहे. जेवढा छोटा रोल करता येईल तेवढा तुम्ही इथे करू शकता. तर इथे पाहायला असं रोल केल्यानंतर शेवटी जो सॉक्स असतो त्याला आपण पकडून थोडं आतल्या बाजूने आपण याला असं उलटून घेणार आहोत, जेणेकरून काय होतं, हे व्यवस्थित यामध्ये असं घडी होतं आणि हे छोटीशी अशी जी सॉक्सची घडी आहे ती आपल्याला घर ऑर्गनाइज करण्यासाठी मदत करते. त्यासोबतच यातला एक सॉक्स हरवत नाही आणि ऐनवेळी आपल्याला शोधाशोध करायची गरज पडत नाही. ट्रिक आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. यानंतरची आपली टिप आहे आईस्क्रीमच्या काडीसाठी किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही लाकडी छोट्याशा काडीसाठी. तर हे आपण केकसाठी देखील वापरू शकतो. केक आतमधून बेक झाला आहे की नाही पाहण्यासाठी. त्यासोबतच हे पहा, माझ्याकडे एक झीझीचं प्लांट आहे. याला पाणी खूप कमी लागतं. जास्त जर पाणी टाकलं तर हे प्लांट लगेचच पूर्णपणे खराब होतं. तर यासाठी मी ही काडी वापरते. तर इथे मी याला असं चेक करते की यामध्ये ओलावा आहे का नाही, त्यानुसार यामध्ये पाणी टाकते. तर अशा प्रकारे तुमच्याकडे जर प्लांट असतील तर तुम्ही याला चेक करण्यासाठी ही छोटीशी काडी ठेवू शकता. यानंतरची आपली टिप आहे गाजरसाठी. आता गाजरचा सीझन आलेला आहे तर थंडीमध्ये छान आपण गाजराचा हलवा भरपूर खातो किंवा अशाच भाज्या बनवतो. इतर काही पदार्थ याचे बनतात. पण त्यासाठी आपल्याला गाजर जे आहे ते किसून घ्यावं लागतं किंवा साफ करावं लागतं. यासाठी एक छोटीशी टिप आहे. सुरुवातीला आपण पाहूया त्याला किसण्याची सगळ्यात सोपी पद्धत, त्यानंतर याला साफ कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. तर इथे मी 2-3 प्रकार दाखवणार आहे. जो आवडेल, जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही करू शकता. नॉर्मली आपण किसणी घेऊन अशा प्रकारे खिसायला सुरुवात करतो. पण यामुळे काय
होतं, खाली खूप कमी स्पेस राहतो, ही जी खिसणी आहे ती प्लेटला चिटकते, त्यामुळे सारखं सारखं आपल्या खिसलेला जो गाजर आहे तो बाजूला करावा लागतो, यामध्ये बराच वेळ जातो। त्यासोबतच व्यवस्थित यामध्ये प्रेशर लावून आपल्याला याला खिसता येत नाही, कारण की असं जर नाही केलं तर भरपूर वेळ लागेल। तर त्यामुळे आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे, आपल्या घरी असणारा हा कपडे अडकवायचा चिमटा आपल्याला घ्यायचा आहे। इथे मी स्टीलचा वापरला आहे, कारण की हा मजबूत असतो। सोबतच प्लास्टिकचा जर असेल तर वापरू शकता, जास्त काही तुटणार नाही, पण स्टीलचा असेल तर अजूनच छान। तर याला व्यवस्थित असं आपण ठेवू शकतो, एकतर हे व्यवस्थित असं स्टेबल राहतं, थोडी उंची याची वाढते, त्यासोबतच आपल्याला प्रेशर लावून याला असं खिसता येतं। पाहू शकता, यामुळे आपलं गाजर खिसण्याचं काम अगदी सोपं होणार आहे, कारण की गाजराचा हलवा म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं, पण हे गाजर खिसायचं काम थोडं आपल्याला अवघड, किचकट आणि वेळखाऊ वाटतं, पण यामुळे तुमचं हे काम अगदी सोपं होईल। पाहू शकता, यामध्ये आपण याला व्यवस्थित असं अडकवणार आहोत, म्हणजे हे किसण्यासाठी सोपं जाईल। त्यानंतर पहा, आपण याला जेव्हा साफ करतो, यावरती असे केस असतात किंवा माती असते, त्यामुळे याला असं आपण पिलरने थोडं साफ करतो, पण यामुळे आपलं जे गाजर आहे ते खूप जास्त वाया जातं। आता असं करत करत म्हणा, भरपूर जर गाजर असतील तर बराच आपला वरचा भाग असा वाया जाऊ शकतो। तुम्ही म्हणाल याला साफ कसं करायचं, तर यासाठी मी तुम्हाला 2-3 वस्तू घरातील सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं हे काम अगदी चुटकीसरशी होईल, त्यासोबत आपलं गाजर वाया जाणार नाही। तर इथे मी घेतलेला आहे कपडे अडकवायचा चिमटा, जो की मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे गरम पाण्यात उकळून, आणि याला मी याच पूर्ण प्रोसेससाठी ठेवणार आहे, जेव्हा पण गाजराचा हलवा बनेल त्यासाठी मी याला वापरणार आहे। यामुळे काय होतं, अजिबात आपलं गाजर वाया जात नाही, त्यासोबतच अगदी मातीचे छोटे छोटे कण जे या छोट्या छोट्या खोलगट भागामध्ये अडकलेले असतात ते पूर्णपणे निघून जातात, आणि अगदी आपला जो गाजराचा हलवा आहे तो कचकच लागत नाही। त्यानंतर पहा, बऱ्याच वेळा काय होतं, केस जे आहेत ते व्यवस्थित असे बाजूला निघत नाही, थोडंफार का होईना याचा भाग शिल्लक राहतो, आणि त्यामुळे गाजराचा हलवा खात असताना अगदी ते तोंडात आलं की आपला डोक्यावरचे जे केस असतात ते आलेत की काय तोंडात असं वाटतं, खूप किळसवाणं होतं। तर यासाठी देखील तुम्ही वापरू शकता। खूप जर जुने गाजर असतील किंवा जास्त असे जाड गाजर असतील तर त्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस खरंच खूप कामी येणार आहे, एकदा नक्की करून पहा। बऱ्याच वेळा या वाळूचे कण यामध्ये जे असतात, माती असते, ती खाल्ल्यानंतर करकर असं लागतं, किती स्वच्छ गाजर धुतले तरी हा प्रॉब्लेम येतो, पण जर जास्त गाजरामध्ये खोलगट भाग असेल तर या पद्धतीने तुम्ही पूर्ण वाळू किंवा माती काढू शकता। हे आपण कपड्याच्या चिमट्याने पण काम करू शकतो, पण तुम्हाला जर इथे नेल कटर वापरायचं असेल तर हे देखील तुम्ही वापरू शकता। बऱ्याच वेळा आपण जसं कुठे बाहेर गावी गेलं किंवा आता जसं थंडीमध्ये बऱ्याच वेळा आपण नाईट कॅम्पिंगसाठी म्हणा किंवा सहलीला गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याकडे असेलच की नाही सांगता येत नाही, पण त्यावेळेस नेल कटर नक्कीच तुमच्याकडे असू शकतं, तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता। नेल कटर देखील मी ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे, जर तुमच्याकडे एखादं तुटलेलं नेल कटर असेल तर ते तुम्ही या कामासाठी ठेवू शकता। तर पहा, असं व्यवस्थित यावरतील भाग आपल्याला सहज काढता येईल, गरज नाही की फक्त नेल कटरच वापरावं, एक ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगत आहे। यापैकी तुमच्याकडे जी वस्तू असेल त्या वस्तूने तुम्ही हा वरचा भाग अगदी सहज काढू शकता, यामुळे देखील पूर्ण वरील असलेला जो कचरा आहे म्हणू शकता, किंवा जसं थोडीफार वाळू, माती किंवा यावरील जे केस, दोरे असतात ते पूर्णपणे निघून जातात। त्यानंतर पहा, जर तुमच्याकडे हा चिमटाच आहे आपण स्वच्छ केलेला, ते देखील तुम्हाला वापरता येईल, किंवा अशा प्रकारचा जर एखादा थोडा चमचा असेल शार्प असलेला, तो देखील आपल्याला याला स्वच्छ करण्यासाठी वापरता येईल। अशा भरपूर वस्तू आहेत गाजर स्वच्छ करण्यासाठी, तर तुम्ही वापरू शकता, जी सध्या तुम्हाला सोपी वाटेल किंवा सध्या अवेलेबल आहे त्यानुसार हे काम नक्की करा, खूप सोपं जाईल। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।